आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यात सामाजिक सलोखा राहायला हवा, यासाठी ओबीसी आंदोलनाकडे आता सरकारनं गांभीर्यानं पाहायला हवं। प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांच्या भेटी दरम्यान हे वक्तव्य केलंय। भरातून जे ओबीसी बांधव आहेत तुमच्या भेटीसाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे, कुठेतरी तुम्हाला काल अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। काय नेमकी भावना आहे? ओबीसी बांधव येत आहेत, तुम्हाला पाणी घेण्याची देखील विनंती करतात, सलाईन घेण्याची विनंती करतात। लोकांची तांड्याच्या तांड्या येत आहेत, म्हणजे बंजारा समाज आहे, वंजारी आहे, किंवा एक ऊसतोड कामगारांची मुकादमांची सगळे शिष्टमंडळ आलं होतं। कारण मी स्वतः ऊस तोडला आहे, म्हणजे माझे वडील, मी लेक्चरर झालो होतो फर्ग्युसनला, तरी माझे वडील ऊस तोडीला गेले होते। आणि ते ज्यावेळी त्या ऊस मालकाबरोबर बोलायचे, तुमचा मुलगा काय करतो, ते म्हणले आमचा मुलगा प्रोफेसर आहे। तर त्या शेतीच्या मालकाला विश्वास बसला नाही की मुलगा प्रोफेसर आणि आईवडील ऊस कसे काय तोडतात। त्यावेळी त्या मालकाने मला कॉल केला होता की असं असं ही फॅक्ट आहे। आणि ती माणसं इथं आल्यानंतर त्यांचे चेहरे बघितल्यानंतर थोडीशी खरं तर हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि राज्यभरातून जे ते ओबीसी बांधव त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। कुठेतरी त्यांच्याकडे पाहून त्यांना अश्रू देखील अनावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।